आज आपण भूगोल या विषयाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहायचं, आपण कुठे राहतो. हा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर आपण आपल्या राहण्याचं ठिकाण सांगू. आपलं घर कुठे आहे, आपलं घर कोणत्या कॉलनीत आहे, ती कॉलनी कोणत्या गावामध्ये आहे, ते गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तो तालुका कोणत्या जिल्ह्यातला आहे आणि तो जिल्हा त्याचं राज्य कोणतं, या सगळ्या गोष्टी आपण सांगतो. महाराष्ट्र राज्य. नंतर महाराष्ट्र राज्य कोणत्या देशामध्ये आहे, भारत देशामध्ये. भारत देश हा कोणत्या खंडात आहे, आशिया खंडामध्ये. आणि आशिया खंड कुठे आहे तर या जगामध्ये. आणि जग कुठे आहे तर या पृथ्वीवर. मग यावरून आपल्याला लक्षात येईल आपण या पृथ्वीवर राहतो. मग आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी निर्माण कशी झाली, केव्हा निर्माण झाली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती काय. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून हा बनलेला प्रचंड मोठा ढग या अवकाशात निर्माण झाला. आणि त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. जसे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीसुद्धा एक ग्रह आहे. आणि या पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली असे मानले जाते. आणि या पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाले. आणि या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. हळूहळू इतर प्राणी, वनस्पती यांची निर्मिती झाली. अपृष्ठवंशीय सजीव निर्माण झाले, पृष्ठवंशीय सजीव निर्माण झाले. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी निर्माण झाले. सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, मानव सदृश वानर आणि वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला. आणि आदिमानवापासून उत्क्रांत होत आजचा आधुनिक मानव निर्माण झाला. हा आधुनिक मानव निर्माण झाला म्हणून आपल्याला या पृथ्वीची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण पाहतो, पृथ्वीवर राहत असल्याकारणाने आपल्याला कळते सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या सगळ्या गोष्टी नित्याने घडत असतात. सूर्योदय झाला म्हणजे सकाळ झाली, सूर्यास्त झाला म्हणजे संध्याकाळ झाली, आणि अंधार पडला की रात्र झाली, असे आपण रोज अनुभवत असतो. सकाळ ते संध्याकाळपर्यंतचा काळ जो आहे तो दिन म्हणून ओळखला जातो. आणि संध्याकाळ ते पुन्हा सकाळचा काळ हा रात्र म्हणून ओळखला जातो. हा दिन 12 तास आणि रात्र 12 तास असे 24 तास होतात. आणि 24 तासांचा एक दिवस बनतो, जे आपण रोज अनुभवत असतो. एक दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असे क्रमाने 24 तासानंतर दिवस बदलत असतो. मग हे घडते कसे, कशामुळे घडते तर हे घडते पृथ्वीच्या फिरण्यामुळे. पृथ्वीच्या या फिरण्याला परिवलन असे म्हणतात. परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वतः भोवतीचं फिरणं. पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्याला परिवलन म्हणतो. मग आपण हे पृथ्वी फिरते कसं सांगू शकतो. पृथ्वी तर आपल्याला फिरताना दिसत नाही. पृथ्वी आपल्याला फिरताना का दिसत नाही
कारण आपण ज्या पृथ्वीवर राहतो, जिथे आपण राहतो, त्या आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या सगळ्या गोष्टी एकासोबत फिरत असतात. जसं आपल्या अवतीभोवती असणाऱ्या काही गोष्टी आपल्याला फिरताना दिसतात. जसं कोणते वाहनं असतील एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतात. आपल्या घरातला पंखा असेल, फॅन असेल, तो आपल्याला फिरताना दिसतो. सायकलची चाकं आपल्याला फिरताना दिसतात, कारण हे वेगळे फिरतात. पण आपल्यासोबत ह्या सगळ्या वस्तू सोबत फिरत असल्यामुळे पृथ्वी आपल्याला फिरताना दिसत नाही. पण आपण पृथ्वी फिरते असं म्हणतो. तर कशामुळे? तर होत असलेल्या सूर्योदय आणि सूर्यास्तामुळे. सूर्योदय आणि सूर्यास्तामुळे आपल्याला हे सांगता येते की पृथ्वी फिरते. जसं हा फॅन स्वतःभोवती फिरतो, सायकलचे चाक स्वतःभोवती फिरत असते, म्हणजे स्वतःभोवती फिरते म्हणजे ते आपल्या आसाभोवती फिरत असते. आता एखादा गोल चेंडू आपण जर फिरवला असता तर आपल्याला त्या चेंडूच्या वर बिंदू निर्माण झालेला दिसेल आणि खालीसुद्धा एक बिंदू निर्माण झालेला दिसेल. आणि या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे त्या फिरत्या वस्तूचा तो आस असतो. तर पृथ्वीसुद्धा आपल्या स्वतःभोवती फिरत असते आणि पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरते म्हणजे आपल्या आसाभोवती ती फिरत असते. मग आस म्हणजे काय? तर वरचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या व पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या या काल्पनिक रेषेला आस असे म्हणतात. कोणत्याही फिरणाऱ्या वस्तूला हा आस निर्माण होत असतो आणि पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा पृष्ठभाग जो आहे तो सूर्यासमोर येत राहतो आणि जो भाग सूर्यासमोर येत असतो त्या ठिकाणी उजेड होत जातो. जो भाग सूर्यासमोरून दूर जातो तिथे पुन्हा अंधार पडत जातो. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवती फिरण्याची जी गती आहे तिला अक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी 24 तासात पूर्ण करते. म्हणून आपण एक दिवसाचा कालावधी, एका दिवसाची कालगणना त्या पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यावरून करत असतो. म्हणून पृथ्वीच्या या स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन म्हणतात आणि या गतीलाच अक्षीय गती असे म्हणतात. आणि या पृथ्वीच्या 24 तासाच्या या फिरण्यामुळे आपल्याला दिवसाची कालगणना करता येते. 24 तास म्हणजे एक दिवस. मग यावरून आपल्या लक्षात येते की पृथ्वी स्वतःभोवती फिरते ही गोष्ट आपल्याला समजली. कारण रात्र आणि दिवस होतो म्हणजे पृथ्वी फिरते. पण नेमकी पृथ्वी कुठून कुठे फिरते? कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? आता आपण रोज सकाळी सूर्य उगवताना पाहतो. सूर्याच्या उगवण्याची दिशा आपल्याला माहीत आहे. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. म्हणजे सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो म्हणजे सूर्य एका बाजूने दुसऱ्या दिशेला, एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जातो का? तर नाही. सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे. पण पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्याचा भास होतो. मग आता सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्याचाच भास का होतो? याचं कारण हेच की पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्या कारणाने सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्याचा आपल्याला भास होतो. पण सूर्य कुठेही जात नाही, तो स्वतः एका ठिकाणीच असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते. मग पृथ्वीच्या
या सूर्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं परिवलन, स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन म्हणतात आणि एक परिवलन पूर्ण होण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण म्हणतात आणि एक परिभ्रमण पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 365 दिवसाचा म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लागतो. स्वतःभोवतीची फेरी 1 दिवसात पृथ्वी पूर्ण करते आणि सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष हा कालावधी लागतो. म्हणून या पृथ्वीच्या परिभ्रमणावरून वर्षाची कालगणना केली जाते. परिवलनावरून दिवसाची कालगणना होते. आता ही दिवसाची कालगणना संपली, वर्षाची कालगणना संपली आणि आपला महिनासुद्धा आपण म्हणतो, महिन्याची कालगणना आपण करत असतो. आता महिन्याची कालगणना आपण कशी करतो? आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते. आता पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि या चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणून आपण या महिन्याची कालगणना त्यावरून करत असतो. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी या चंद्राला सोबत घेऊन सूर्याभोवती फिरत असते आणि या तिन्ही खगोलांच्या फिरण्यामुळे, पृथ्वी आणि चंद्राच्या फिरण्यामुळेच आपल्याला हे कालगणना करता येते. दिवस, महिना आणि वर्ष ह्या कालगणना या पृथ्वी, चंद्र यांच्या फिरण्यावरून आपण आखलेल्या आहे आणि त्यांच्या फिरण्यामुळेच ह्या कालगणना आपण गृहीत धरलेल्या आहे. मग आता हे परिवलन आणि परिभ्रमण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या. परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवतीचं फिरणं. मग आता पृथ्वीवर काही काल्पनिक रेषा आहेत, कारण हे आपल्याला पृथ्वीचं बाह्य भाग समजण्याच्या दृष्टीने पृथ्वीवर असलेली सर्व ठिकाणं नेमकी कोणते ठिकाण कुठे आहे हे समजण्याच्या दृष्टीने या पृथ्वीवर काही काल्पनिक रेषा तयार केलेल्या आहेत. आता दोन्ही ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, दोन्ही ध्रुवापासून सारख्या अंतरावर असलेल्या पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या वर्तुळाकार काल्पनिक रेषेला विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्त हे पृथ्वीच्या मध्यातून जातं. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतचा आणि विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचा जो भाग असतो तो उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या नावाने ओळखला जातो. कारण विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. गोलार्ध म्हणजे अर्धगोल, विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतचा अर्धगोल म्हणजे उत्तर गोलार्ध, विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचा अर्धगोल म्हणजे दक्षिण गोलार्ध. असे या विषुववृत्तामुळे 2 भाग पडतात. म्हणजे विषुववृत्त म्हणजे काय आपल्या लक्षात आलं असेल, पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला विषुववृत्त म्हणतात. आता ह्या सगळ्या रेषा काल्पनिक आहे हे मी सुरुवातीलाही सांगितलं. हे फक्त आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने या सगळ्या रेषांची कल्पना करण्यात आली. आता आपण पाहतो 24 तासाचा 1 दिवस. आता नेमका हा 1 दिवस केव्हा पूर्ण होतो? आता या पृथ्वीवर उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रकारच्या रेषा आहेत. त्या विषुववृत्ताला समांतर असलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. विषुववृत्ताला समांतर असलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. आता ही अक्षवृत्ते असतात
एकूण अक्षरवृत्ते किती आहेत? एकूण अक्षरवृत्ते 180 आहेत. नंतर याच पृथ्वीवर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना रेखावृत्त म्हणतात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना रेखावृत्त म्हणतात. पृथ्वीवर अशी एकूण 360 रेखावृत्ते आहेत. किती रेखावृत्ते आहेत? 360. आता आपण मागच पाहिलं 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करते. म्हणजे या 24 तासामध्ये पृथ्वीचा प्रत्येक भाग सूर्यासमोर येत असतो. म्हणजे 24 तासामध्ये ही 360 रेखावृत्त क्रमाक्रमाने सूर्यासमोर येत असतात. 360 रेखावृत्तांना सूर्यासमोर येण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. 12 तासामध्ये किती रेखावृत्त सूर्यासमोर येतील? 180. 180 रेखावृत्त सूर्यासमोर येतील. 6 तासामध्ये किती रेखावृत्त सूर्यासमोर येतील? 90 रेखावृत्तांना सूर्यासमोर येण्यास 6 तासाचा कालावधी लागेल. 3 तासामध्ये 45 रेखावृत्त सूर्यासमोर येतील. 1 तासामध्ये 15 रेखावृत्त सूर्यासमोर येतात. आणि 1 रेखावृत्त सूर्यासमोर येण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. म्हणजे 1 रेखावृत्त सूर्यासमोर येण्यास 4 मिनिटाचा कालावधी लागतो. आणि अशी क्रमाक्रमाने एकापाठोपाठ एक रेखावृत्त सूर्यासमोर येत असते. आणि 24 तासामध्ये 360 रेखावृत्त सूर्यासमोर येत असतात. म्हणून प्रत्येक रेखावृत्ताच्या वेळेमध्ये हा 4 मिनिटांचा कालावधीचा फरक राहील. तर अशा प्रकारे या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांमुळे आपल्याला पृथ्वीवरचं नेमकं ठिकाण, कोणतं ठिकाण कुठे आहे हे निश्चितपणे सांगता येते. आपण कुठेही बाहेर फिरत असताना गुगल मॅपद्वारे हे पाहत असतो कोणतं ठिकाण कुठे आहे ते शोधण्यास याची सगळी मदत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी या अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचाच उपयोग केला जातो. यावरूनच आपल्याला या पृथ्वीवर असलेलं प्रत्येक ठिकाण निश्चित नेमकं कुठे आहे हे समजायला मदत होते. कारण हे आडव्या आणि उभ्या रेषा मिळून या पृथ्वीवर निर्माण झालेली असते, त्याला वृत्तजाळी असे म्हणतात. आडव्या आणि उभ्या रेषा, आडव्या रेषा म्हणजे अक्षरवृत्त आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त, या दोन्ही मिळून जी काही जाळी तयार होते त्या जाळीला वृत्तजाळी असे म्हणतात. तर अशा प्रकारे या पृथ्वीवर या काल्पनिक रेषा आखलेल्या आहेत. आणि त्या आखलेल्या म्हणजे सगळ्या काल्पनिक आहे, कोणी जाऊन तिथे आखू शकत नाही, ती गोष्ट शक्य नाही. कारण पृथ्वीचा व्यास जो आहे साधारणपणे उत्तर दक्षिण व्यास जो आहे, उत्तर दक्षिण व्यास 12,714 किलोमीटरचा आहे. आणि या पृथ्वीचा पूर्व पश्चिम व्यास जो आहे 12,756 किलोमीटरचा आहे. मग एवढ्या मोठ्या या पृथ्वीवर कुठे जाऊन रेषा काढणे शक्य नाही. आणि ह्या रेषा सगळ्या काल्पनिक असल्यामुळे आपल्या अभ्यासासाठी त्या निर्माण केलेल्या असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी निश्चितपणे समजतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणची निश्चित वेळ सांगता येते. कोणत्या रेखावृत्तावर किती वाजलेले आहेत हे आपण नकाशावरून निश्चितपणे सांगू शकतो. कारण त्या रेखावृत्तांचा आपल्याला अभ्यास असल्यामुळे त्या रेखावृत्तांच्या त्यांचा नंबरवरून कोणतं रेखावृत्त सूर्यासमोर असेल हे पाहून आपण प्रत्येक रेखावृत्ताची नेमकी वेळसुद्धा सांगू शकतो. तर अशा प्रकारे
थोडक्यात आपण या पृथ्वीचा अभ्यास आपण पाहिला. नंतर पुढे आपल्याला याचा डिटेल अभ्यास करायचाच आहे. पाठाच्या माध्यमातून तो होत राहील. धन्यवाद.